ओके. तर कोणता तरी टियर तुझ्या समोर आलं तुझ्या गाडीच्या, तर मग तू काय वाजवणार? आक्टुंग बोलणार की हॉर्न वाजवणार? दोन्ही अलाउड नाहीये. जर टियर आला तर आपल्याला आधी ब्रेक मारायचा, खूप जोरात ब्रेक दाबायचा, आणि जर तो टियर तिथेच थांबला तर हॉर्न मारायचा. लाईटला नाही करायचं काय. ओके, हॉर्न वाजवू शकतो, पण सगळे टियर हॉर्ननी ऐकत नाहीत, त्यांना ऐकायला नसतात नीट टियर्सना. कधी कधी ते तिथेच थांबतात. सो ब्रेक दाबायचा पहिले, आणि मग गाडी थांबली पाहिजे त्याच्या आधी, टियरच्या आधी. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. आपण आक्टुंग कधी बोलतो? आक्टुंग जर आपण सायकलवर असू आणि त्यांनी हेडफोन नसतील लावले तर आपण आक्टुंग बोलू शकतो किंवा बेल वाजवू शकतो. नेक्स्ट जर आपल्याला कारमध्ये भूक लागली असेल आणि अलाउड नसेल खायला, तर मग काय करायचं? मग मॅप्स मध्ये जाऊन शोधायचं रेस्टॉरंट कुठे आहे किंवा दुकान कुठे आहे, नेटवर्क, आणि मग तिथे जाऊन काउफन करायचं आणि मग खायचं आणि मग कारमध्ये बसायचं. नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे जेव्हा तो इंडियामध्ये असेल तेव्हा किड्सला पुढे बसायला अलाउड आहे? इंडियामध्ये किड्सला पुढे बसायला अलाउड आहे, पण सीट बेल्ट घालावं लागतं. आणि का बरं? कारण ते नीट चेकिंग नाही करत म्हणून. ओके. कारमध्ये जर कोणता आपला हाऊस टियर असेल, हाऊस टियरला कारमध्ये जायला अलाउड आहे? हाऊस टियरला कारमध्ये अलाउड आहे, सो कोणता तरी, पण त्याला पण नीट सिक्युअर करावं लागेल. जर एक बर्ड असेल आणि तो कारच्या आतमध्ये घुसला तर त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवावं लागेल, त्याला हलता नाही येणार इकडे तिकडे, नाही तर तो येऊन तोच मारेल डोळ्यामध्ये आणि मला दिसणार नाही. मग मी गाडी अशी हल्ली तर ठोकून जाईल गाडी, ऍक्सिडेंट होईल आपला. त्याला एका जागी थांबावं लागेल बर्डला. आणि जर एक लायन गाडीच्या समोर असला तर जोरात ब्रेक दाबावं लागेल आणि दुसरीकडे गाडी टर्न करून पळून जावं लागेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. जर एक पोलीस असेल पण तो स्टॉप बोलत असेल, असं करत असेल, हा इथे करत असेल, तर मग आपल्याला इथून जाऊ. नो, त्यांनी आपल्याला जर पोट दाखवलं तर आपण कुठेच नाही जाऊ शकत. त्याचं तोंड आपल्याकडे असलं तर आपण स्टॉप व्हावं लागणार आपल्याला. त्यांनी जर आपल्याला असं केलं असेल आणि त्याचं कंबर आपल्याकडे असेल, ही साईडवाला आपल्याकडे असेल, तर आपण सरळ जाऊ शकतो. आपण त्याच्या हाताखालून कधीच नाही जाऊ शकत. समजलं का? त्याने जर आपल्याकडे टमी फेस केलेला असेल ना, तर मी तुझ्याकडे टमी फेस केला, सो शरा इज नॉट अलाउड टू गो. जर मम्माने इकडे फेस केला आणि मम्माने तुला माझी कंबर दाखवली तर यू कॅन गो. Then you can go. Okay, next. नेक्स्ट एक पोलीस का बोलला लिसन टू माय रूल्स बोला, तर मग काय करायचं? स्टॉप व्हायचं, ते रूल्स ऐकायचे. ओके. नेक्स्ट. जर कुठेतरी डिग झालं असेल आणि त्या रस्त्यामध्ये ते कारला जायचंय, तर मग काय करायचं? जर कोणीतरी खोदून ठेवलंय डिग आणि आपल्याला जायचंय, तर आपल्याला नीट लक्ष ठेवावं लागेल रस्त्यावरती. या साईडून, पण समोरून गाडी नाही आली पाहिजे तेव्हा. ओके.
जर गाडी आली तर वेट करायचं. गुड. नेक्स्ट तर कोणता तरी डॉग आला समोर आणि त्या एक माणूस असेल तर मग काय करायचं, तर मग त्या माणसाला बोलायचं अजून क्रॉस नका करू. नाही, त्यांना आधी जाऊ द्यायचं. डॉगला आणि माणसाला प्रायोरिटी असते, त्यांना आधी जाऊ द्यायचं. हा आणि मग आपण करेक्ट. आणि ओके, एक बायसिकल तुमच्या समोर आली तर काय करायचं, थांबावं लागेल आपल्याला. आधी बायसिकलला जाऊ द्यायचं आणि येस. ओके. तर एक लवकरात तुमच्या समोर आली आणि त्या किडला स्कूलला जायचं असेल तर तरी आधी आपल्याला थांबावं लागेल, गाडीला थांबावं लागेल, ब्रेक, मग किडला जाऊ द्यावं लागेल. किड जेव्हा पूर्ण पुढे जाईल तेव्हा मग आपण जाऊ शकतो. ओके. नेक्स्ट आणि मग गणपतीचा डे असेल आणि आपण तो रस्ता पुढे जात असतो आणि मग कोणतरी माणूस आला आणि आपण जोरात ब्रेक टाकला तर काय करायचं, तर मग आधी कोणाला तरी गणपतीला होल्ड करायला सांगायचं, म्हणजे ती मूर्ती फुटणार नाही ग्राउंड मध्ये. बरोबर. पास आहे पप्पा आता. हा पूर्ण पेज झाला पाहिजे. बोल ते नाही, आता राईस खाऊन